आजकाल कुठेही बघा, फक्त नो कॉस्ट EMIचीच जाहिरात चमकत असते. मग तो AC असो, टीव्ही असो किंवा साधा मोबाईल जरी घ्यायला गेलात ना, तरी सगळीकडे एकच वाक्य, आजच EMIवर घ्या, तेही 0% व्याजात. आता वरवर बघता वाटतं, की हे तर आपल्या फायद्याचं आहे. ना व्याज, ना इमिजिएट खर्च, मग घ्यायला काय हरकत आहे. पण जरा थांबा, हे डील खरंच फ्री डील आहे का? की यामध्ये एक हिडन गेम आहे, जो ग्राहकाला कधी कळतच नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नो कॉस्ट EMI म्हणजे नेमकं काय आणि त्यामागचं सगळं गणित आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता नो कॉस्ट EMI म्हणजे काय? तर हफ्त्यांमध्ये पैसे भरा, पण त्यावर व्याज मात्र काहीच नाही. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जर 30,000 असेल आणि तुम्ही ती 6 महिन्यांच्या EMIवर खरेदी केली, तर दुकानदार काय म्हणतो? अहो मॅडम, 6च तर हफ्ते आहेत, तेही 0% व्याजावर. मग आपल्याला हे वाटतं, अरे हो, महिन्याला 5,000 भरायचे, कुठलाही व्याज नाही आणि 6 महिन्यानंतर वस्तू आपलीच. आता वरवर बघितलं ना, तर ही डील एकदम भारी डील वाटते. पण खरी मजा तर इथेच सुरू होते. हा नो कॉस्ट EMI नाही, तर खरं तर हिडन कॉस्ट EMI आहे. म्हणजे व्याज दिसत नसला ना, तरी तो कोणत्या तरी स्वरूपात तुमच्याकडनं घेतलाच जातो. सर्वात मोठी हिडन कॉस्ट म्हणजे काय? तर तुमचा डिस्काउंट गायब होतो. जर तुम्ही कॅश किंवा डेबिट कार्डनी पेमेंट केलं असतं, तर कदाचित 30,000चा मोबाईल तुम्हाला 27,000मध्ये मिळू शकला असता. पण तुम्ही नो कॉस्ट EMIच्या भानगडीत पडल्यामुळे तुमची ती संधी गेलेली असते. आता तुम्ही EMIवर घेतल्यावर तुम्हाला 30,000 भरायला लागतात. म्हणजे 3,000 जास्त, तेही नो कॉस्ट EMIच्या मोहापायी. तुम्हाला वाटतं की नो इंटरेस्ट आहे. अरे पण प्रत्यक्षात ज्या डिस्काउंटचा फायदा मिळायला हवा होता, तो मिळालाच नाही. सो टेक्निकली येस, नो इंटरेस्ट आहे. पण डिस्काउंट कुठे गेला? तो तुमची इंटरेस्ट कॉस्ट आहे. त्यामुळे EMI हा फुकट नाही, फक्त तुमचा व्याज हा वेगळ्या नावाखाली घेतला जातो. EMI प्लॅन घेताना बऱ्याचदा आपल्याला 500 ते 1000 रुपये प्रोसेसिंग फी भरायला लागते. आता तुम्हाला वाटतं की ठीक आहे ना, क्षुल्लक रक्कम आहे. पण जेव्हा ही क्षुल्लक रक्कम तुम्ही टक्क्यांमध्ये मोजायला जाता, तेव्हा इफेक्टिव्ह रेट वाढवून टाकते. म्हणजे उदाहरणार्थ 20,000ची वस्तू घेताय आणि त्यावर 750 तुम्ही प्रोसेसिंग फी भरताय. आता जर ही तुम्ही टक्क्यांमध्ये मोजलात, तर 3.75% होतात. त्यावर GST आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस हे वेगळेच. त्यामुळे बँक ही फी आहे ती व्याज म्हणत नाही, पण ह्यालाच व्याजाचा दुसरा चेहरा म्हणायला हरकत नाही. काही वेळा बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट EMIची सुविधा देतात. आता इथेही काही गोष्टी तुमच्या दृष्टीआड असतात. म्हणजे EMI जर आधीच बंद केला, तर फोरक्लोजर चार्जेस, एक्स्ट्रा चार्जेस घेतात. आणि EMI भरायला 1 दिवस काय उशीर झाला, तर लगेच लेट फी, इंटरेस्ट आकारला जातो. म्हणजे जर तुम्ही एक साधारण 10,000चा मोबाईल घेतला असेल, तर तुमचं आणि पेमेंट लेट केलात, तर तुमचं बिल 11,500 ते 12,000पर्यंत सहज पोचू शकतं. त्यामुळे काळजी घ्या की वेळेत पेमेंट नसेल, तर क्रेडिट कार्ड EMI तुमच्यासाठी फसवणूक ठरू शकतं. EMI किती आहे? तर फक्त 1,500 रुपये महिना. हे असं ऐकलं तर मोठा खर्चसुद्धा खूप छोटा वाटायला लागतो. आणि म्हणूनच अनेक लोक AC, टीव्ही, मोबाईल, अगदी वेकेशन पॅकेजेससुद्धा EMIवर घेतात. पण हा विचार करा की आपण भविष्यातला पैसा आजच खर्च करतोय आणि यामुळे इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज आणि आपल्या इमर्जन्सी फंडचं बजेट बिघडतं. बरेच वेळा लोक EMIच्या नादात अनेक वस्तू खरेदी करतात ज्यांची गरजच नसते, पण मोह टाळता येत नाही. त्यामुळे नो कॉस्ट EMI हा गेम फसवणूक नसला, तरी तो पूर्णपणे बिनव्याजीसुद्धा नाही आहे. जिथे आपली सेव्हिंग झाली असती, तिथे आपल्याकडनं सटल चार्जेस घेऊन आपला खर्च वाढवला जातो. त्यामुळे ह्यापुढे कोणी जर सांगितलं
की नो कॉस्ट EMI आहे, तर जरा थांबा आणि विचार करा की हे खरंच फायदेशीर आहे का? कारण बऱ्याच वेळा झिरो इंटरेस्ट काही वेळा झिरो थिंकिंगनी घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे EMI घ्या, पण मोहात पडून नाही, तर योग्य ती माहिती घेऊन. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला लाईकसुद्धा केलं असणार. आता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.